गणपत जाधव सरांनी तयार राहायचं नंतर सरांच्या ह्याच्यानंतर. सर राऊत सरांनंतर मी घेतलं तर बरं होईल. चालेल. कलसिटी सर तुम्ही घेताय का? हो हो. ठीक आहे सर. ओके. सर्व शिक्षक महानुभावांचं या ठिकाणी मी या सत्रामध्ये स्वागत करतो. आज मी आपणासमोर शिष्यवृत्ती परीक्षेतील काठिण्य पातळी जास्त असणारे प्रश्न विद्यार्थ्यांना कसे समजावून सांगायचे या अनुषंगाने आपल्याशी चर्चा करणार आहे. तर या सत्रामध्ये वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने मी आपल्याशी चर्चा करणार आहे. साधारणतः एक 5-7 घटकाच्या अनुषंगाने मी आपल्याशी चर्चा करेन. तर याच्यामध्ये माझा जो कल असणार आहे तो विद्यार्थ्यांना कसं समजावून सांगायचं या अनुषंगाने असणार आहे. म्हणजे या ठिकाणी या तासिकेचं सादरीकरण पण होईल आणि त्या अनुषंगाने काही या शिष्यवृत्ती परीक्षेतील काही
तर त्याला हा पेपर सोडवण्यासाठी किती तास, किती मिनिटे व किती सेकंद वेळ लागला? तीन 3.42 तास वेळेत केदारने गणिताचा पेपर सोडवला. तर त्याला हा पेपर सोडवण्यासाठी किती तास, किती मिनिटे व किती सेकंद वेळ लागला? या ठिकाणी पण विद्यार्थी गडबड कशी करतात, तर 3.42 तास वेळ लागला. याचा अर्थ ही जी दिलेली वेळ आहे ती दशांश अपूर्णांकामध्ये दिलेली. आता आपल्याला तास, मिनिटे, सेकंदामध्ये याचं रूपांतर करायचं. तर विद्यार्थ्यांचं पहिलं उत्तर काय असतं माहिती आहे का, की 3 तास 42 मिनिटे वेळ लागला, असं ते त्याचं उत्तर असतं. पहिल्यांदा किंवा दुसऱ्या क्रमांकावर हे उत्तर दिलेलं असतं त्या ठिकाणी, विद्यार्थी गडबडतात त्या ठिकाणी. तर या ठिकाणी हा जो वेळ आहे तो दशांश अपूर्णांकात दिलेला जो तास आहे त्याचं आपल्याला तास, मिनिटे, सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे. तर हे 3 तास पूर्ण आहेत, 3 तास पूर्ण आहेत म्हणून 3 तास. त्याच्यानंतर दशांश चिन्हाच्या नंतरचा जो अंक आहे त्याचा छेद 10 आहे, म्हणजे हे 4/10 आहे म्हणून 4/10 तास असं त्याचा अर्थ आहे. हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्या आपण. 4/10 तास. आणि हा जो 2 आहे या 2चा अर्थ आहे 2/100 तास. आणि या सगळ्यांची बेरीज आहे एकत्र. आणि म्हणून आपल्याला एका तासाचे 10 सारखे भाग केले की प्रत्येक भाग हा 6-6 मिनिटाचा होतो. म्हणून दशांश स्थळी जो अंक आहे त्याला 6 न गुणा. 6 न कशासाठी गुणायचं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्या आपण, की तासाचे 10 सारखे भाग केले की प्रत्येक भाग हा 6-6 मिनिटाचा होतो. म्हणून हे 3 तास 6 न 4 ला गुणल्यामुळे 6 चौक 24 मिनिटे. आणि या शतांश स्थळ जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तासाचे 100 सारखे भाग करायचे. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. त्याचे 100 सारखे भाग जर केले आपण तर प्रत्येक भाग हा 36 सेकंदाचा होता, 36 सेकंदाचा. म्हणून शतांश स्थळाचा जो अंक आहे त्याला 36 न गुणा आणि मग 36 दुणे 72 सेकंद झाले. मग हे 3 तास 24 मिनिटे आणि 72 सेकंद झाले. पण हे 72 सेकंद जे आहेत हे 60 सेकंदापेक्षा जास्त आहेत. म्हणून याच्यातले 60 सेकंद काढून आपण त्याचा 1 मिनिट करून या मिनिटामध्ये मिळवू. म्हणून हे 3 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद झाले. तेच आपल्याला अपेक्षित असणारं उत्तर आहे, 3 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद. याच्या उलट कधी कधी काय करतात की तास, मिनिटे, सेकंदामध्ये प्रश्न देतात आणि दशांश अपूर्णांकामध्ये तास विचारतात. आता आपण असा एक प्रश्न घेऊयात या ठिकाणी. 7 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद म्हणजे किती तास? दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला तास सांगायचे. 7 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद म्हणजे किती तास? मी थोडस 10 सेकंदाचा पॉज घेतोय मुद्दाम, आपण पण सगळेजण विचार करू शकता. 7 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद म्हणजे किती तास? ठीक आहे, आपण आपल्या सगळ्यांचं उत्तर तयार झालं असेल. पहा, हे तास हे दशांश चिन्हाच्या डावीकडे लिहा, पूर्णांकात आहे ते, म्हणून 7 दशांश चिन्ह.
या ठिकाणी 25 मिनिट आहेत. मग आपण काय केलं होतं, दशांश अपूर्णांकामध्ये तास दिल्यानंतर त्याचे मिनिट करत असताना त्याला 6 गुणलं होतं. या ठिकाणी आता 6 भागायचं याला. 6 चोक 24. 1 मिनिट उरला. तो उरलेला जो मिनिट आहे त्याचे सेकंद करा 60 आणि पुढच्या 12 सेकंदामध्ये मिळवा. 60 आणि 12 झाले 72 आणि त्या 72 सेकंदाला आता 36 न भागा. 36 2 72 म्हणजे हे 7.42 तास हे आपल्याला अपेक्षित असणार त्याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी पण विद्यार्थी थोडस गडबड करू शकतात. त्या ठिकाणी थोडी त्यांची चूक होऊ शकते. त्याच्यानंतरचा एक प्रश्न आपण घेऊयात. तो त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न आहे. अगोदर त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना आपण लक्षात आणून दिलेलं आहे असं गृहीत धरून मी हा पुढचा प्रश्न घेतोय. आत्ताचे हे सगळे जे माझे प्रश्न आहेत ते काठिण्य पातळी ज्या ठिकाणी विद्यार्थी थोडी गडबड करू शकतात अशा प्रश्नाच्या अनुषंगाने मी आपणाशी बोलत आहे. त्याच्यामुळे एकाच घटकावर प्रश्न नसल्यामुळे वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर 153 या त्रिकोणी संख्येचा 153 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता अगोदर आपण विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजावून सांगत असताना त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात हे अगोदर लक्षात आणून द्या. की त्याच्यासाठी वाटल्यास आपण काय करू, या ठिकाणी थोडस विद्यार्थ्यांना चित्ररूपाने मांडून दाखवू आपण की या ठिकाणी 1 ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतरची त्रिकोणी संख्या 3 आहे. त्याची रचना त्रिकोणाकार करता येते. त्याच्यानंतर या ठिकाणी 5 आहे. तर या 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे. पाहिजे 5 या त्रिकोणी संख्येचा पाया 3 आहे. तर 6 या त्रिकोणी संख्येचा पाया 3 आहे. तर त्रिकोणी संख्येचा पाया कसा शोधतो आपण, तर त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. या ठिकाणी आता 3 ही त्रिकोणी संख्या आहे. तर 3 ची दुप्पट करा. 3 ची दुप्पट झाली 6. 6च्या जवळची 6 पेक्षा लहान असणारी वर्गसंख्या 4 आणि तिचं वर्गमूळ काढा, ते आलं 2. म्हणून या ठिकाणी पाया 2 आहे. आता या ठिकाणी ही त्रिकोणी संख्या आहे 6. तर या 6 या त्रिकोणी संख्येचा पाया या ठिकाणी चित्रात दिसतोय तुम्हाला 3, पण आपल्याला चित्र समोर नसताना सुद्धा त्याचा पाया शोधता येईल. 6 ची दुप्पट झाली 12. 12च्या जवळची पण 12 पेक्षा लहान असणारी वर्गसंख्या आहे 9 आणि त्याचं वर्गमूळ आहे 3. हे एकदा विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं की मग विद्यार्थी काय करेल, या त्रिकोणी संख्येचा पाया शोधत असताना 153 ची दुप्पट करेल. 153 गुणिले 2 306. 306च्या जवळची पण 306 पेक्षा लहान असणारी वर्गसंख्या 289 आहे आणि मग 289चं वर्गमूळ तो शोधन आणि मग त्याच्या लक्षात येईल की या त्रिकोणी संख्येचा पाया 17 आहे. एकदा त्रिकोणी संख्येचा पाया शोधता आला विद्यार्थ्यांना की त्या दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या पुढची किंवा दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या मागची त्रिकोणी संख्या विद्यार्थ्यांना शोधता येऊ शकते. किंवा एखाद्या वेळेस कधी कधी काय केलं जातं, परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्या देऊन पाया जसं विचारतात तसं पाया देऊन त्रिकोणी संख्या विचारली जाते. तसा प्रश्न आपण घेऊयात या ठिकाणी. 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. त्रिकोणी संख्या कोणती. आता पाया माहित असला की त्रिकोणी संख्या शोधता येते की पाया आपल्याला त्या ठिकाणी जो दिलेला आहे त्या पायाच्या पुढची क्रमिक संख्या घ्यायची. म्हणजे 14 पाया आहे तर 14 गुणिले 15 भागिले 2 या पद्धतीने आपल्याला ती त्रिकोणी संख्या शोधता येते. पाया माहित असताना त्रिकोणी संख्या शोधत असताना त्रिकोणी संख्येचा पाया गुणिले त्या पुढची क्रमिक संख्या भागिले 2 आणि मग आपल्याला बेस 14 आणि मग आपल्याला 15 5 14 100
त्या पुढची क्रमिक संख्या भागिले 2 केल्यानंतर ती त्रिकोणी संख्या आपल्याला मिळत असते. आता परीक्षेमध्ये काय केलं जाते, 2 सोपे प्रश्न मुद्दाम मी अगोदर घेतले. परीक्षेत विचारलेले प्रश्न कसे असतात बघा, एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असते त्याच्या पुढची क्रमिक 15वी 14वी किंवा मागची 7वी 8वी 78 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती, कितवी पण विचारू शकतात, 7वी त्रिकोणी संख्या कोणती. आता या उदाहरणामध्ये 78 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याच्यानंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या, म्हणजे त्या 78च्या पुढची क्रमाने येणारी 7वी विचारलेली आहे. मग शोधायची कशी, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना हे लक्षात आणून द्या की त्रिकोणी संख्येचा पाया जो असतो तो क्रमाक्रमाने वाढत जातो. याचा पाया 1 आहे, याचा 2 आहे, या त्रिकोणी संख्येचा पाया 3 आहे. या पद्धतीनं त्रिकोणी संख्या, क्रमिक त्रिकोणी संख्येचा पाया 1-1 न वाढत जात असतो. मग अगोदर 78 या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला शोधता येईल आता सांगितलेल्या पद्धतीने. या पद्धतीनं 78 ची दुप्पट 156 झाली आणि 156च्या जवळची पण 156 पेक्षा लहान असणारी वर्गसंख्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल की ती 144 आहे. म्हणून 144चं वर्गमूळ काढल्यानंतर 12 आलं. याचा अर्थ 156 पेक्षा लहान असणारी वर्गसंख्या 144, त्याचं वर्गमूळ 12 म्हणजे 78 या त्रिकोणी संख्येचा पाया 12 आहे. त्याचा ताळा सुद्धा विद्यार्थी करू शकतात, पाया गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले 2. या पद्धतीने येतं काय 78. विद्यार्थी कधी कधी बघू शकतात, 2 12 आणि 13 78 हा त्याचा ताळा झाला. पण आपल्याला विचारलं होतं काय, 78 या त्रिकोणी संख्येच्या नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या विचारली. याचा अर्थ पाया 7 न वाढणार आहे, कारण त्याच्या पुढची प्रत्येक त्रिकोणी संख्या काढत असताना पाया क्रमाने 1-1 न वाढणार आहे. म्हणजे 12 पायाच्या नंतर 13 14 15 असा पाया वाढत जाणार आहे. मग 12 आणि 7 19 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधायची आपल्याला. म्हणून 19 पाया, 19 कसं आलं तर 12 हा पाया आहे, त्याच्या 78 या त्रिकोणी संख्येचा 12 पाया आहे. आता आपल्याला पुढची 7वी त्रिकोणी संख्या विचारली, याच्यामुळे पाया 7 न वाढणार आहे. 12 आणि 7 19, मग 19 गुणिले 20 भागिले 2, पाया गुणिले त्या पुढची क्रमिक संख्या भागिले 2, 2 20 आणि मग 19 गुणिले 10 190. तर ती 78 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची पुढची क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या आपल्याला या पद्धतीनं शोधता येऊ शकते. त्याच्यानंतरचा एक प्रश्न आपण घेऊयात, तो घातांकावरचा प्रश्न आहे. सातचा m-5 बरोबर 343चा वर्ग. तर 2m-4 बरोबर किती. तर शक्यतो आपण काय करत असतो की घातांकावरचे प्रश्न विचारत असताना घातांकाच्या नियमावर आधारित आपण प्रश्न विचारतो. सोपे प्रश्न आपण विद्यार्थ्यांकडून सोडून घेतो. पण तसे परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे थोडेसे युनिक असतात, वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचार. जसे हा जो प्रश्न आहे आता याच्यामध्ये की 7चा m-5 बरोबर 343चा वर्ग. तर 2m-4 बरोबर किती. तर याच्यामध्ये पाया समान करणे ही पद्धत वापरायची आपल्याला. या 343 या संख्येकडे पाहिल्याबरोबर विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे की 343 हा 7चा घन आहे. म्हणजे विद्यार्थी असा विचार करू शकतो 7चा m-5 बरोबर. विद्यार्थ्यांना आपण 343 हा 7चा घन आहे, मग आपण असं लिहू शकतो का 7चा घन आणि मग त्याचा वर्ग आहे हा. या पद्धतीनं 7चा m-5 बरोबर 7चा घाताचा घात म्हणल्यामुळं या ठिकाणी गुणाकार होणार आहे. 3 दुणे 6, 7चा 6वा. आणि मग या ठिकाणी आपल्याला m-5 या ठिकाणी 7चा m-5 बरोबर 7चा 6वा आहे.
म्हणजे या ठिकाणी m-5 ची किंमत ही 6 आहे. कसं काय 6 आहे? पाया समान आहे, किंमत पण सारखी आहे, मध्ये समानतेचं चिन्ह आहे, याचा अर्थ डावीकडची संख्या आणि उजवीकडची संख्या यांचं मूल्य सारखं आहे. त्याच्यामुळं पाया समान आहे, किंमत सारखी आहे, म्हणून घातांक सुद्धा सारखा असला पाहिजे. म्हणजे m-5 ची किंमत 6 असली पाहिजे. म्हणून m-5 बरोबर 6, म्हणून m बरोबर 6 वजा 5चं पक्षांतर केल्यानंतर आधी 5 होईल, याचा अर्थ m ची किंमत ही 11 आहे. आता विचारलंय काय आपल्याला? 2m-5 ची किंमत विचारली. मग या ठिकाणी विद्यार्थी लगेच m च्या ठिकाणी त्याची किंमत ठेवतील 11, म्हणजे 2 गुणिले 11 वजा 4, 11 दुने 22 आणि 22 मधून 4 गेले 18 उरले. आपल्याला अपेक्षित असणार उत्तर 18 असं आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण त्या विद्यार्थ्याकडून सोडून घेत असताना पाया समान करणं ही पद्धत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यायची. आणखीन एक सरावासाठी म्हणून आपल्याकडे संग्रहित प्रश्न राहू द्या. तर या ठिकाणी 81चा तिसरा घात बरोबर 27चा x वजा 7 घात. तर 2x वजा 2 बरोबर किती? एक्क्याऐंशीचा तिसरा घात 81⁻³ इज इक्वल टू 27⁻x-7. या ठिकाणी आपल्याला वर जी पद्धत वापरली तीच पद्धत वापरायची आहे. पाया समान करणे ही पद्धत वापरायची या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी 81 म्हटल्यानंतर 3×9=27=81. या ठिकाणी सॉरी स्वामी 81चा घन आहे, परंतु 81 ही संख्या 3चा चौथा घात आहे. 3×9=27=81 हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून घ्या. 3चा चौथा घात म्हणजे 81 आणि 81चा घन आहे या ठिकाणी, आणि 27 हा 3चा घन आहे आणि त्याचा हा x वजा 7 घात आहे. या ठिकाणी पाया समान करणे ही पद्धत वापरली आपण. 81 हा 3चा चौथा घात आहे, म्हणून 3चा चौथा घात कंसाचा घन. या ठिकाणी 27 हा 3चा घन आहे, म्हणून 3च्या घनाच्या स्वरूपात लिहिलं कंसाचा x वजा 7 घात. मग या ठिकाणी 3चा चारित्रिकम 12 घात, 3चा 12वा घात बरोबर 3चा. आता या ठिकाणी कंसाला 3 न गुणायचं, x वजा 7 या कंसाला 3 न गुणायचं आहे, म्हणून हा गुणाकार झाला 3x वजा 3×7=21 या पद्धतीनं. आणि मग आता पाया समान किंमत सारखी, कशामुळे सारखी? तर मध्ये समानतेचं चिन्ह आहे म्हणून सारखी. 3x वजा 12 या ठिकाणी उजवीकडचा घातांक आहे, डावीकडचा 3चा घातांक 12 आहे. याचा अर्थ 3x वजा 12 ची किंमत, हे 3x वजा 21 ची किंमत ही 12 आहे. म्हणून आपण या ठिकाणी 3x वजा 21 बरोबर 12 हे ठेवा. त्या ठिकाणी 3x वजा 21 बरोबर 12, वजा 21चं पक्षांतर करा. 3x बरोबर 12 अधिक 21 म्हणजे 3x बरोबर 33 झाले, म्हणून x बरोबर 11. आता x ची किंमत कळाली की आपल्याला विचारलंय काय त्याच्याकडे जाऊ. 2x वजा 2 म्हणजे 2x वजा 2. मग या ठिकाणी 2 गुणिले x ची किंमत ठेवा 11 वजा 2, 11 दुने 22 वजा 2, 22 मधून 2 गेले. या पद्धतीने आपल्याला अपेक्षित उत्तरापर्यंत आपल्याला जाता येऊ शकतं. तर या ठिकाणी मुद्दाम मी आपल्याला घातांक या घटकावरचे जे प्रश्न आहेत ते घेत असताना काठिण्य पातळी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आपण लक्षात आणून देऊ त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांकडून चुकणार नाहीत नक्की. फक्त त्यांना आपण
लक्षात आणून देत असताना की जी पद्धत आपण वापरली, पाया समान करणे ही पद्धत वापरली, ती अगोदर विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्या. सराव अशा प्रकारचे काही प्रश्न घेऊन घ्या. मग अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी नक्की चुकणार नाहीत. आणखीन एक घातांच्या घटकावरचा एक वेगळा प्रश्न आपण घेऊयात. 13चा 17वा घात अधिक 13चा 18वा घात अधिक 13चा 19वा घात भागिले 13 अधिक 13चा 16वा घात अधिक 13चा 17वा घात बरोबर किती? असा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो. या ठिकाणी विद्यार्थी गडबडतात. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल कसा असतो? 13चा या ठिकाणी अधिक चिन्हाकडे विद्यार्थी लक्ष. नेहमी आपण पाया समान असला की घातांकाची गुणाकार, पाया समान क्रिया गुणाकाराची असली की घातांकाची बेरीज करतो आणि मग बेरीज करून मग भागाकाराची क्रिया करण्याकडे विद्यार्थी. तर या काय करता येईल थोडासा विचार करा सगळेजण. हॅलो. हा, कॉमन काढता येईल. हा करेक्ट. तर याच्यामध्ये बरोबर आहे सर. तर याच्यामधून 13 खाली आपल्याला जो पाया दिलेला आहे त्याच्याकडे थोडस विद्यार्थ्यांना त्याचं लक्ष वेधा. ते आपल्याला या ठिकाणाहून कोणती संख्या वर अंशस्थानातून कॉमन काढल्यानंतर, सामायिक काढल्यानंतर छेदा एवढी संख्या मिळू शकते. तेव्हा विद्यार्थ्याच्या लक्षात येईल की 13चा वर्ग जर आपण सामायिक काढला, 13चा वर्ग, तर मग मात्र या ठिकाणी वर अंशस्थानी जी संख्या तर या ठिकाणी 13च्या वर्गनं 13च्या 17व्या घाताला भागल्यानंतर 13चा 15वा घात अधिक 13च्या वर्गनं 13च्या 18व्या घाताला भागल्यानंतर 13चा 16वा घात, 13च्या 19व्या घातानं 13च्या वर्गानं भागल्यानंतर 13चा 17वा घात येईल आणि मग छेदस्थानी जे आहे ते 13चा 15वा घात अधिक 13चा 16वा घात अधिक 13चा 17वा घात शिल्लक राहील. आता या ठिकाणी कॉमन काढलेला जो अवयव आहे आणि हा कंस आहे यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे आणि या ठिकाणी हे दोन्ही कंस सारखे आहेत, त्याच्यामुळे हे दोन्ही कंस कटतील आणि शिल्लक काय राहील? फक्त 13चा वर्ग शिल्लक राहील आणि उत्तर आपल्याला अपेक्षित असणारे 169 हे त्या ठिकाणी मिळेल आपल्याला. तर या पद्धतीचे काही विशिष्ट प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. अशा प्रकारच्या प्रश्नांचा थोडासा आपण सराव करून घेणं थोडंसं गरजेचं असतं. तर याच्यानंतरचा एक प्रश्न आपण घेऊया, तो थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. हा प्रश्न सगळेजण संग्रहित ठेवा कृपया. त्रिकोण XYZ मध्ये M हा लंबसंपात बिंदू आहे. M हा लंबसंपात बिंदू आहे. जर मापकोन XMZ बरोबर 135 अंश, मापकोन XMY बरोबर 105 अंश, तर मापकोन X तर हा असा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला XMZ हा 135 अंश दिलाय हा कोण.
135. XMY हा कोण दिलाय आपल्याला 105 अंश आणि विचारलाय XY Z म्हणजे हा कोण विचारलाय आपल्याला, हा कोण शोधायचा आहे. तर अशा प्रश्नामध्ये 90% विद्यार्थी जवळपास चुकतात. त्याच्यामध्ये प्रश्न सोपाच आहे, फक्त प्रश्नाचं आकलन व्यवस्थित विद्यार्थ्यांचं होत नाही अशा ह्याच्यामध्ये आणि मग थोडीशी गडबड होते विद्यार्थ्यांची. मुद्दाम या ठिकाणी थोडस मी प्रश्न आहे, तर आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये, उत्तर कसं शोधता येईल. अनम्यूट करून कोणी सहभाग घ्यायला हरकत नाही. हॅलो सर. सर हा मधलं जे सर्कल आहे त्याचं मेजरमेंट 360. हा त्याच्यामुळं YMZ हा कोण मिळेल आपल्याला. हा तो किती येईल, थांबा एक मिनिट. 2 त्या प्रश्नाचा. आणि हा कोण आपल्याला दिलेला आहे, XMZ दिलाय. हा किती आहे XMZ पहा, प्रश्नामध्ये दिला XMZ किती आहे, XMZ 135 बरोबर आहे. याचा अर्थ याचा 360 अंश असते. 360. त्याच्यापैकी 3 कोण माहित आहेत, 90, 90, 135. राहिलेला कोण किती अंशाचा असेल. आता हे 90, 90, 180 झाले म्हणजे या दोन्हीची बेरीज पण 180 यायला पाहिजे ना. कारण 90, 90 आणि 135 ची बेरीज करा आणि ती बेरीज 360 मधून वजा करा, किंवा विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्या चौकोनाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज 360 अंश, त्याच्यापैकी हे 2 कोण 90, 90 आहेत म्हणजे यांची बेरीज 180 आहे. राहिलेल्या या दोन्हीची पण 180 पाहिजे, कारण 180 आणि 180 360, म्हणून या दोन्हीची बेरीज 180 आहे, म्हणून 180 मधून ते 135 वजा करा. एवढंच अपेक्षित आहे त्या ठिकाणी. फक्त इथे लक्षात काय येत नाही, या ठिकाणी मुद्दाम हे लंब संपत बिंदू आहे म्हणून सांगितलेलं आहे, परंतु हे शिरोलंब काढून दाखवलेले नाहीये पूर्ण. ते आपणाला प्रश्नाच्या ह्याच्यावरून काय करायचे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचे काही वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न मुद्दाम परीक्षेत विचारले जातात. तर अशा प्रकारचे प्रश्न थोडेसे आपण आपल्या विद्यार्थ्यांना सरावामध्ये आपण ठेवायचे. तर नंतरचा एक प्रश्न आपण घेऊया, तो परिमितीवरचा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीची परिमिती किती असा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीची परिमिती किती. सोबतच्या आकृतीची परिमिती किती असा प्रश्न आहे. A, B, C, D आणि E. तर याच्यापैकी काही माप या ठिकाणी दिलेली आहेत आपल्याला. 24, 18, 16 आणि 12. याचा अर्थ हे सेंटीमीटर मध्ये आहेत असं समजू आपण. संपूर्ण आकृतीची परिमिती विचारलेली आहे आपल्याला.
तर हा प्रश्न विद्यार्थ्यांना लक्षात आणून देत असताना सगळ्यात अगोदर परिमिती म्हणजे काय हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्या की बंद आकृतीच्या सर्व बाह्य बाजूंच्या लांबीची बेरीज जे आपण ए पासून सुरुवात करून या पद्धतीनं सी पर्यंत आल्यानंतर बी पासून ई पर्यंत जायचं. तर या म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सीई या रेषाखंडाची लांबी त्याच्यामध्ये गृहीत धरायची गरज नाही. या कोणीतरी अनम्यूट केलं होतं, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला या आकृतीची परिमिती शोधायची. परिमिती शोधत असताना पायथागोरसची त्रिकुट विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्या, कारण या ठिकाणी हा एबीई हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचा कर्ण शोधायचा, बीई हा कर्ण आहे. तर या ठिकाणी मग कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग असं जर करत बसला विद्यार्थी तर उत्तर निघेल, पण अपेक्षित वेळामध्ये आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे, स्टुडे मॅडमचं बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आणून द्या की पायथागोरसची त्रिकुट ही आपल्याला 3 प्रकारची पायथागोरसची त्रिकुट आपल्याला पटकन ओळखता येतात त्याच्यामध्ये. तर हा 3 4 5 या प्रमाणातलं त्रिकुट आहे. 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंच 30. आणि मग 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंच 30 हे पूर्ण 30 आहे. बीई ची लांबी 30 आहे आणि त्याच्यापैकी सीई 20 आहे म्हणल्यानंतर ही लांबी शोधणं गरजेचं आहे. ही किती आहे बीसी लांबी? बीसी ची लांबी किती आहे? 10 करेक्ट. आणि मग चुकणार नाही. तर याच्यामध्ये मग आता 18, 24, 12, 16 आणि 10 यांची बेरीज करायची. मधल्या 20 हे आपल्याला त्या ठिकाणी परिमितीमध्ये काउंट करण्याची गरज नाही. हे फक्त इथं विद्यार्थी गडबडतात, हे 20 पण मध्ये गृहीत धरतात. कधी कधी काय करतात या ठिकाणी परिमिती काढत असताना मग इथं गडबडतात, हे बीसी ची लांबी शोधता येत नाही. किंवा कधी कधी बीसी ची लांबी जरी शोधली तरी मग काय करतात, हे पूर्ण 20 त्याच्यामध्ये गृहीत धरतात आणि मग गडबड होते. तर यांची बेरीज किती येते बघा आता सगळ्यांना. तर या पद्धतीचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मुद्दाम विद्यार्थ्यांना विचारलेले असतात. त्याच्यानंतरचा एक प्रश्न आपण घेऊयात. आपण वेळ झाल्यानंतर कृपया मला थोडस सांगा काही एकदम थोडस. एक प्रश्न घेऊयात आपण. 3/1 गुणिले 4 अधिक 3/4 गुणिले 7 अधिक 3/7 गुणिले 10 अधिक डॅश 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 अधिक 3/19 गुणिले 22 बरोबर किती, असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची मांडणी आहे ही, विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्या. अशा प्रकारचे प्रश्न नेहमी परीक्षेत एखादा प्रश्न असतोच असतो. तर याच्यामध्ये असं जर आपण सगळ्यांचे छेद काढले आपण गुणाकार करून आणि ते छेद सारखे करत बसलो तर या पद्धतीनं या संख्येपर्यंत पोहोचणार नाहीत. म्हणजे डॉट 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 याचा अर्थ ही संख्या ती या ठिकाणी मांडणी या पद्धतीनं पुढे कुठपर्यंत आहे, 3/19 गुणिले 20 इथपर्यंत आहे. या सगळ्या संख्या काढून आपण जर बेरीज करत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल विद्यार्थ्यांना, ते आपल्याला हे एवढं उत्तर काय येतं या साखळी थोडी खंडित करा ही संख्येची आणि एवढ्याचं उत्तर काय येतं त्यांच्या लक्षात आणून द्या अगोदर. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की थोडं याच्या अगोदर वाटल्यास आणखी थोडे सोपे प्रश्न घेऊन आपण याच्यामध्ये कशा प्रकारची मान्य हे सांगतो अगोदर तुमच्या म्हणजे लक्षात येईल की अंश जो आहे तो छेदामध्ये ज्या संख्या वापरल्या त्यांच्यात फरका एवढा अंश आहे पाहिजे. 1 आणि 4 मधला फरक 3 आहे, 4 आणि 7 मधला फरक 3 आहे, 7 आणि 10 मधला फरक 3 आहे. आता 10 आणि परत 13 यांच्यातला फरक 3 येईल. म्हणजे अशा पद्धतीने या 19 आणि 22 मधला फरक 3 आहे. या पद्धतीने संख्या मांडले म्हणजे आपण समजा
1/1 अधिक 1/2 अधिक 1/3 असं जर करत गेलो तर याची बेरीज पण याच पद्धतीने मांडली तर किती येऊ शकते. तर आपण याला काय करू, आपण एवढी बेरीज अगोदर करून बघू. तर हे 1/2 आहे अधिक हे 1/3 2 6 आहे अधिक हे 1/12 आहे. यांचा छेद समान करून घेतला आपण 12. मग इथं छेदाची 6 पट झाली, बेसक्क 12 म्हणून अंशाची 6 पट. इथं दुप्पट झाली म्हणून 1 2 2. इथे 1 पट झाली म्हणून 1 1 1. आणि मग 6 आणि 2 8 आणि 1 9 हे 9/12 आहे. म्हणजे 3 त्रिक 9 3/12. या ठिकाणी या छेदाकडे नीट लक्ष द्या की या ठिकाणी हा जो छेदस्थानी 4 आलाय ते शेवटी आलाय आणि त्याच्यापेक्षा 1 न कमी अंश आलाय. त्याच्यापेक्षा 1 न कमी अंश आलाय. आता हा कधी कधी काय होतात आपल्याला, आपण हे 3 आणि 4 याच्याकडे लक्ष देतो. आपण हे 3 आणि हे 4 म्हणून 3/4 म्हणून आपण 19/22 असं लिहायला बघतो. आपण काही विद्यार्थी करतात अशी गडबड कधी कधी. तर 19/22 येणार नाही त्या ठिकाणी. तर शेवटची आलेली संख्या ही छेदस्थानी आहे, त्याच्यापेक्षा 1 न आलेली संख्या अंशस्थानी आहे. मग या पद्धतीनं परत आणखी पुढचे एखादी संख्या जोडून त्याला करून दाखवा. किंवा दुसरी रचना आपण अशी घेऊ, 2/1 × 3 अधिक 2/3 × 5 अधिक 2/5 × 7 असं किती आपल्याला घेता येईल पुढे. तर यांची बेरीज केल्यानंतर किती येईल आता सांगता येईल पहा आपल्याला. यांची बेरीज किती येईल, एवढ्याच याची बेरीज किती येईल. आता आपण पाहिलं होतं की शेवटची जी संख्या आहे ती छेदस्थानी जाते, त्याच्यापेक्षा 1 न कमी. या गुणधर्माचा वापर करून या जी साखळी याचं उत्तर किती येऊ शकतं. 6/7. करेक्ट, 6/7. विद्यार्थ्यांना नाही लक्षात आलं समजा तर काय करा, मग एवढ्याच छोट्या ह्याचं करून दाखवा अगोदर त्यांना. याचं 4/5 यायला पाहिजे. आता येतं का बघू आपण, विद्यार्थ्यांना करून दाखवू आपण. 2/3 अधिक 2/5 तरी 15. मग यांचा लसावी 15 आला. 3 5 15 छेदाची 5 पट म्हणून 2 पंचे 10. इथं छेदाची 1 पट झाली म्हणून 2 1 2. आणि मग हे 12/15 आले. 3 चोक 12 आणि 3 5 15. शेवटची संख्या ही छेदस्थानी गेली आणि त्याच्यापेक्षा 1 न कमी, 5 पेक्षा 1 न कमी संख्या, म्हणजे या ठिकाणी 5 पेक्षा 1 न कमी संख्या अंशस्थानी आली म्हणजे 4 आली. हा एकदा त्यांच्या विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिली रचना, मग याचं उत्तर अगदी कसलीही पेन न टेकवता अगदी 1 सेकंदात विद्यार्थी याचं उत्तर देऊ शकतात. याचं उत्तर काय येईल बघा आता. 21/22. करेक्ट, याचं उत्तर हे 21/22 हे आपल्याला अपेक्षित असणारं उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न विशेषतः 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना विचारलेले असतात. तर थांबायचं का या ठिकाणी सर, का आहे वेळ? जाधव सर. मारुतीराव. ठीक आहे, आपण सर तोपर्यंत आणखीन एक प्रश्न घेऊ आपण. सात 3 5 यापैकी प्रत्येक अंक, प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. बेरीज किती असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये हा प्रश्न बऱ्याच जण आपण पण विद्यार्थ्यांकडून बऱ्याच वेळेस सोडून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त हा विद्यार्थ्यांना सोपा कसा करून सांगायचा एवढंच फक्त मी याच्याकडे आपलं लक्ष वेधणार आहे याच्यामध्ये.
तर विद्यार्थ्यांचा कल कसा असतो याच्यामध्ये की यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज विचारलेली आहे म्हटल्याबरोबर विद्यार्थी काय करतात की सगळ्या 3 अंकी संख्या तयार करून बघतात. काही सुरुवातीला करू देताना मग ते करतील 735, 753, 375, 357 आणि मग पुन्हा 573 आणि 537 अशा संख्या त्यांना सुरुवातीला तयार करू द्या आणि मग त्यांच्या लक्षात आणून द्या. हॅलो हा सर. सर चालू द्या सर, चालू द्या. हो सर. हा ठीक आहे. हा प्रश्न झाल्यानंतर थांबवत आपण वाटल्यास. ठीक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं हे लक्षात आणून द्या की या ठिकाणी एकक स्थानाचा जो स्तंभ आहे हा याच्यामध्ये 5 हा अंक 2 वेळेस आला, 3 हा अंक 2 वेळेस आला, 7 हा अंक सुद्धा 2 वेळेस आला. दशक स्थानच्या स्तंभामध्ये सुद्धा तसंच आहे, 5 2 वेळेस, 7 2 वेळेस आणि 3 2 वेळेस. शतक स्थानच्या स्तंभामध्ये पण तसंच आहे, प्रत्येक अंक 2 2 आला. मग त्यांना लक्षात येईल की प्रत्येक स्तंभाची बेरीज सारखी आली पाहिजे ना, कारण प्रत्येक अंक 2 2 आला. मग कशी करायची बेरीज? तर अंक एक एकदा घेतल्यानंतर किती येईल बेरीज बघा, 7 आणि 3 10 आणि 5 15. अंक एक एकदा घेतल्यानंतर 15 बेरीज येईल. 2 2 घेतल्यानंतर किती येईल प्रत्येक स्तंभाची बेरीज? 30 येईल. 30 ला 0 हातच्या आले 3, परत याची 30 येणार आहे, 30 आणि 3 33, हातच्या आले 3, परत याची 30 येणार आहे, 30 आणि 3 33. मग या संख्या तयार करायची गरज नाही, विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्या. याच्यामध्ये संख्या तयार करण्यासाठी लागणारा वेळ आहे तो वाचेल त्याच्यामध्ये. मग विद्यार्थ्याकडून पुन्हा काय करा, असाच एक सिमिलर क्वेश्चन घ्या. 4 2 5 यापैकी प्रत्येक अंक प्रत्येक संख्येत एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येची बेरीज किती? विद्यार्थी लगेच विचार करेल की हा प्रत्येक अंक प्रत्येक स्तंभामध्ये एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थानचे जे स्तंभ आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक अंक 2 2 येणार आहे म्हटल्यानंतर तो काय करेल, एक एकदा अंक घेतल्यानंतर किती बेरीज येते? 4 आणि 2 6, 6 आणि 5 11. मग प्रत्येक अंक 2 2 घेतल्यानंतर 22 येईल प्रत्येक स्तंभाची बेरीज, म्हणून 22 ला 2 हातचे आले 2. दशक स्थानची 22 बेरीज असणार आहे आणि हातचे 2 24, परत हातचे आले 2. शतक स्थानच्या स्तंभाची 22 आणि हातचे 2 24. मग हे काय करेल विद्यार्थी, संख्या न तयार करता त्यांची बेरीज करू शकेल. तर अशा पद्धतीने आपल्याला अशा विशिष्ट प्रकारच्या प्रश्नांचा जर आपण सराव घेतला तर परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका जर आपण पाहिली तर या प्रश्नपत्रिकेमध्ये असे 20% प्रश्न जवळजवळ काठिण्य पातळी थोडीशी जास्त असणारे असतात. तर विद्यार्थी शक्यतो या अशा प्रश्नामध्ये जास्त चुका करतात आणि मग असे काठिण्य पातळी असणारे प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना चांगले सोडवता येतात ते विद्यार्थी मग राज्य गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा येण्याचा शक्यता जास्त असते किंवा जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये वरच्या क्रमांकावर ते विद्यार्थी असतात. तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक आपण त्यांच्याकडून जर सोडवून घेतले मला वाटतं. तर या ठिकाणी मी आजच्या सत्रामध्ये आपणाला काठिण्य पातळी असणारे प्रश्न विद्यार्थ्याकडून कसे सोडवून घ्यावेत या अनुषंगानं माझं मत आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलंय. याच्यानंतरचे जे तासिका आहे किंवा याच्यानंतर जे सत्र आहे ते कलशेट्टी सर घेणार आहेत. सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे सत्र पुढे कंटिन्यू करावं. कलशेट्टी सर. चालतं, धन्यवाद सर. हा, कलशेट्टी सरांना विनंती आहे. हा सर. सर एक मिनिट, या आता झालेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणाला काही विचारायचं का सर? कोणाला काही बोलायचं का? आपण थोडी संकलित चर्चा करूया सर. ठीक आहे सर. नंतर ओके. कारण सरांना परत कलशेट्टी सरांना विनंती करतोय की आपण आपलं सत्र कंटिन्यू करावं. मग आपण संकलित चर्चा करूया आणि मग 8 वाजता थांबायचं की पुढे कंटिन्यू करायचं हे पण आपण ठरवूया. चालेल सर. ओके सर. धन्यवाद सर. हा दिसतंय सर? कदम सर, राऊत सर. हा दिसतंय सर. दिसतंय सर. धन्यवाद सर. राऊत सरांनी आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये
येणाऱ्या जे काठिण्य पातळीवरल्या प्रश्नावर म्हणजेच खूप वर्षापासून जे स्पर्धा परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात सातत्यानं आणि त्यामध्ये वेळ खूप जातो, परंतु ते वेळ वाचवण्याचं काम आपण आपल्या या गणिताच्या किंवा आपल्या या ट्रिक्सद्वारे आपल्या क्लुप्त्याद्वारे आपण सहजपणे वाचू शकतो आणि राज्याच्या यादीमध्ये मुलं येण्यासाठी त्याचं मदत होते. त्याचबरोबर त्या मुलांची गुणवत्ताही वाढते. खऱ्या अर्थानं आपल्याकडे गणिताचा जो पहिला भाग आलेला आहे, त्यासाठी मी असा प्रयत्न केलेला आहे की घटक आहे संख्याज्ञान आणि संख्याज्ञानामध्ये जे उपघटक आहेत, एकूण 5 उपघटक आहेत. त्यामधील पहिला उपघटक आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, वास्तव संख्या. त्यातील दुसरा उपघटक आहे परिमेय संख्यावरल्या क्रिया. त्यात बेरीज आली, वजाबाकी आली, गुणाकार आणि भागाकार आणि याच परिमेय संख्येतील लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत. तिसरा उपघटक आहे संख्याचे प्रकारामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. चौथा उपघटक आहे बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त या संकल्पना मुलांना समजून द्यायची आहे आणि त्याद्वारे संख्येचं ज्ञान त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. आणि पाचवा जो उपघटक आहे, आताच आदरणीय राऊत सरांनी संख्या रेषेवरले काठिण्य पातळीवरले प्रश्न त्यांनी इतक्या छान पद्धतीनं सांगितलं, त्यामुळे की मुलं सहजासहजी चुकणारच नाही. म्हणजे अचूक उत्तर कसं काढावं याची माहिती ही संख्या रेषेमध्ये आपल्याला द्यायची आहे. विशेष म्हणजे या 5 उपघटकाचा आपणाला एकूण 1 तासामध्ये चर्चा करायची आहे. त्यासाठी ग्रामीण भागामधला जर विचार केला तर ग्रामीण भागातल्या मुलांना या घटकातील म्हणजे संख्येचं नॉलेज, संख्येचं ज्ञान हे शक्यतो थोडंसं कमी जास्त असतं, कुणामध्ये असतं कुणामध्ये नसतं. त्यामुळं गणिती क्रिया करायला काठिण्य पातळीवरले प्रश्न सोडवताना अडचणी येतात. त्यामुळं त्यांचं संख्येवरलं ज्ञान व्यवस्थित व्हावं या उद्देशाने या शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या माध्यमातून आपणाला संख्याज्ञानावरील 3 प्रश्न सरासरी विचारले जातात आणि त्यातले 6 गुण त्यांना अपेक्षित आहेत आणि या गणित विषयामधील याचा भारांश आहे 6%. तर आपण संख्या ज्ञानावर पहिला घटक म्हणजे नैसर्गिक संख्या यांच्या मूळ संकल्पना बेसिक या पीपीटीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर पाहूया नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांचे काही गुणधर्म, त्यांच्या व्याख्या, त्यांच्या संकल्पना, त्यावरील उदाहरण आपण मग त्या आधारात सोडवता येईल. नैसर्गिक संख्या मध्ये जर आपण पाहिलं तर निसर्गातून आलेल्या संख्या असं आपण एक छोटीशी व्याख्या आपण समजून घेतली तर निसर्गामध्ये कोणतीही संख्या आपण मोजत असताना 1 पासून मोजतो. 1, 2, 3, 4 अशा अनंतापर्यंतच्या ज्या संख्या समूह आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. या संख्या आपण कोणतीही वस्तू, पदार्थ मोजण्यासाठी वापरतो म्हणून यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात. नैसर्गिक संख्यांची बेरीज जर केली म्हणजे 1 आणि 2 यांची बेरीज केली तर ती 3 येते. 3 आणि 7 यांची बेरीज केली तर 10 येते. ह्या सर्व संख्या नैसर्गिकच असतात. म्हणून नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक असते आणि नैसर्गिक संख्यांचा गुणाकार सुद्धा नैसर्गिक येतो. बघा एक उदाहरण आपण घेऊया. 3 आणि 7 ह्या 2 नैसर्गिक संख्या आहेत. यांचा गुणाकार केला तर 21 हे उत्तर येतं आणि 21 ही सुद्धा नैसर्गिक संख्या येते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे कारण आपण 1 पासूनच मोजायला सुरुवात करतो. कधी कधी आपण उदाहरण सुद्धा पाहतो. बघा गावामध्ये एखादी व्यक्ती जर आपल्याला
झाडं मोजत असताना पाहिलं तर ती व्यक्ती 1 पासून मोजते. कधी कधी आपण एखाद्याचं देणं असेल तर त्याला म्हणतो तुझ्याकडे माझे 5 रुपये राहिलेले, तुझे 10 रुपये यांनी माझ्याकडे बाकी आहे. किंवा एखाद्या वेळेस असंही म्हणतो तुझं 1 रुपया सुद्धा माझ्याकडे देणं नाही. याचा अर्थ माझ्याकडे देणं नाही याचा अर्थ 0 रुपये, पण 0 नैसर्गिक संख्येची सुरुवात आपण नैसर्गिक संख्यातील सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. कारण आपण 1, 2, 3 असे 1 अंकी संख्या झाल्यानंतर 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी कितीही अनंतापर्यंतच्या संख्या सांगत गेलो तर त्याला अंत नाही. म्हणजे आपल्याला त्याची शेवटची संख्या आपल्याला सांगता येणार नाही. त्यानंतर आपण पूर्ण संख्येविषयी थोडक्यात माहिती घेऊया. 0 या संख्याचा समावेश जेव्हा नैसर्गिक संख्यामध्ये होतो त्या सर्व संख्या समूहाला आपण पूर्ण संख्या म्हणतो. ज्या वेळेस 1 मधून 1 गेले किंवा 5 मधून 5 गेले तेव्हा 0 ही संख्या मिळाली आणि ही 0 संख्या ज्या संख्या प्रकारामध्ये मोडली जाते किंवा त्याच्यामध्ये समावेश केला जातो ती पूर्ण संख्या म्हणून पूर्णत्व आलं त्या संख्येला. म्हणून 0, 1, 2, 3 या सर्व संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. पूर्ण संख्येची सुरुवात 0 ने होते. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 ही आहे. सर्वात नैसर्गिक संख्याचा शेवट कुठे झाला हे माहित नाही, तसं पूर्ण संख्या सुद्धा 0 पासून वाढत गेलेत 1 ने आणि त्याचा शेवट कुठे झाला माहित नाही. म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर सांगता येणार नाही. सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्याच असतात हा गुणधर्म विद्यार्थ्यांना लक्षात आला पाहिजे. त्याचबरोबर आपण पूर्णांक संख्येकडे जाऊया. नैसर्गिक संख्या आणि 0 जर मध्यबिंदू धरलं तर 0च्या उजवीकडे 1 ने वाढत जाणाऱ्या संख्या ह्या नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक संख्येचे विरुद्ध संख्या. उदाहरणार्थ 3 मधून 5 गेले किंवा 3 रुपये माझ्याकडे आहेत, मी 5 रुपये खर्चले म्हणजे उसने 2 रुपये घेतले, हे मला संख्या सांगायचं आहे. त्यासाठी मी ऋण संख्यांचा वापर करतोय. त्यावेळेस पूर्णांक संख्या ह्या आपल्याला दिसून येतील. म्हणून 0च्या उजवीकडे आणि या संख्या समूहांनाच आपण पूर्णांक संख्या म्हणतो. या पूर्णांक संख्येचा मध्यबिंदू सांगता येत नाही. कारण का 0 पासून आपण 1 ने वाढत गेलो तर नैसर्गिक संख्या मिळत जातात आणि 0च्या मागे 1 ने कमी होत गेलो तर ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या मिळेल. परंतु ऋण 2 त्यापेक्षा लहान, ऋण 3 त्यापेक्षा लहान संख्या शोधायचं म्हणलं तर आपल्याला त्याचं उत्तर सांगता येणार नाही. म्हणजे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण 1 आहे आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या धन 1 आहे. 0 याला चिन्ह नाही. धन किंवा ऋण हे चिन्ह नसतं. त्याचबरोबर परिमेय संख्या. आता परिमेय संख्या या संकल्पना मुलांना कठीण जातात. परिमेय संख्येचा अर्थच कळत नाही, मूळ संकल्पना समजत नाही. त्यासाठी मुलांना एक सांगा की ज्या संख्या p/q या स्वरूपात मांडता येतात. म्हणजे मुलं विचार करतील p यापैकी कोणतीही संख्या या स्वरूपात जर मांडता येत असेल तर त्याला परिमेय संख्या म्हणता येतात. आता परिमेय संख्या दाखवत असताना खूप सोप्या अशा पद्धती आहेत की त्यामुळे परिमेय संख्याची संकल्पना समजून येईल. p/q या स्वरूपात परिमेय संख्येत q ही 1 किंवा q च्या पटीत p ही संख्या असेल तर ती पूर्णांक संख्या असतात. सर्व नैसर्गिक संख्या परिमेय संख्या असतात. सर्व पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात. परंतु सर्वच परिमेय संख्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या असू शकतात पण असतात असं नाही. कारण 3/5 ही संख्या नैसर्गिकही नाही, पूर्णही नाही आणि पूर्णांकही नाही. पण ऋण 7 ही पूर्ण
पूर्णांक संख्या आहे म्हणजे ती परिमेय संख्या आहे, कारण तिला p अंशछेद q या स्वरूपात मांडता येतं. कारण ऋण 3 चा छेद 1 असतो, म्हणजे ऋण 3 हे p असेल कारण ती कोणतीही पूर्णांक संख्या आहे आणि त्याचा छेद 1 आहे म्हणजे शून्येतर पूर्णांक संख्या आहे. म्हणून आपल्याला ऋण 3 ही पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय संख्या आहे असं म्हणता येईल. यानंतर परिमेय संख्येमध्ये जर आपण कोणत्याही संख्येच्या छेदात जर शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या लिहिली तर तिला आपण परिमेय संख्या म्हणतो. त्यामधले उदाहरण घ्यायचं असेल तर सर्व नैसर्गिक संख्या घ्या. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 20, 25 किंवा कोणतीही 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या घेऊ शकतो. अपूर्णांकातले सगळे धन ऋण संख्या घेऊ शकतो. 0 किंवा 0.5, 0.7, 0.11, 0.3, 325 अशी कितीतरी संख्या घेऊ शकतो ज्याचा अंश 0 आहे पण छेद किती असला तरी त्याचं उत्तर 0 येतं, म्हणजे 0 ही संख्या सुद्धा परिमेय संख्या आहे. पण ज्याचा छेद 0 आहे त्याची किंमत काढता येत नाही किंवा वर्गमुळातल्या ज्या संख्या आहेत त्या संख्याचा वर्गमूळ काढता येत नाही म्हणजे त्या पूर्ण संख्या नाही किंवा ज्यांचं मूळ काढता येत नाही. आता 8 वर्गमुळात 8 आहे, घनमुळात 8 आहे तर या 8चं मूळ 2 काढता येतं, ती परिमेय संख्या आहे. पण ज्यांचं मूळ काढता येत नाही, ज्यांचं वर्गमूळ काढता येत नाही अशा संख्या वर्गमुळात किंवा मुळामध्ये दिल्या असतील किंवा ज्यांचा छेद 0 दिला असेल अशा संख्या परिमेय संख्या नसतात. परिमेय संख्या मध्ये सर्व नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, प्रत्येक अपूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये खंडित व दशांश अपूर्णांक, अखंडित व आवर्ती दशांश अपूर्णांक या आवर्ती दशांश रूप सुद्धा परिमेय संख्या असतात. दशांश चिन्हाच्या उजवीकडील जर एखादी संख्या किंवा त्या संख्येचा पूर्ण गण पुन्हा पुन्हा येत असेल, आवर्ती होत असेल तर त्या परिमेय संख्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ 0.333333333 अशा अनंतापर्यंत किंवा 0.3456666 अशा पद्धतीचे आवर्ती दशांश अपूर्णांक सुद्धा परिमेय संख्या असतात. आता अपरिमेय संख्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ज्या संख्येचं दशांश रूप अखंड असतं, आवर्ती नसतं अशा संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. म्हणजे वर्गमुळातल्या संख्या पूर्ण वर्ग नाही अशा संख्या. उदाहरणार्थ वर्गमुळात 2 म्हणजे 2चं मूळ म्हणजे वर्गमूळ आपल्याला काढत असताना दशांश रूपात उत्तर काय येईल? 1.0 4 1 4 2 1 3 5 6 2 3 असं. पण पुनरावृत्ती होत नाही, एकाच समूहाचं किंवा एकाच अंकाचं रिपिटेशन होत नाही. त्यामुळं ही संख्या अपरिमेय संख्या. वर्गमुळात 3 असेल, वर्गमुळात 83 असेल किंवा ज्या अपूर्णांकाचा छेद 0 आहे अशा संख्या ह्या अपरिमेय संख्या. पूर्ण वर्ग संख्या नसलेले म्हणजे आपण आता सांगितलं अशा सगळ्या वर्गमूळ असणाऱ्या अपरिमेय संख्या असतात. ज्या संख्येचे मूळ दशांश रूप अखंड असून आवर्ती नसते व अपरिमेय संख्या असतात. ज्या संख्येचा छेद 0 असते त्याचं उत्तर काढता येत नाही, त्याची किंमत काढता येत नाही अशा संख्या सुद्धा अपरिमेय संख्या असतात. आपल्याला त्यावर प्रश्न काय विचारले जातात संख्याज्ञानामध्ये? संख्यातील अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक, यांची बेरीज, यांचा गुणाकार किंवा त्यांची पट विचारली जाते. आता या संख्येमध्ये काही अंक दिले जातात, त्या अंकाची आदलाबद